वृंदावन स्वर्गातील अध्याय क्रमांक 3. भूमादेवी प्रार्थना. ब्रह्मदेवांच्या आयुष्यात त्यांच्या दुसऱ्या 50व्या वर्षात वराहकल्प, 7व्या मनूंचा कालखंड, 28वे सतयुग, द्वापर युगाचा शेवट आणि युगसंधीचा काळ या संपूर्ण कालावधीच्या शेवटी आणि कंसाच्या राज्यकाळात पृथ्वीवर विविध राक्षस राज्य करत होते. या काळात सत्पुरुष, ब्राह्मण, ऋषी, संत आणि भक्तगण राक्षसी राजांनी त्रस्त केले होते. त्यामुळे भूमादेवी अत्यंत चिंतेत होत्या. भगवानाची कृपा मिळावी म्हणून त्यांनी गायीचे रूप धारण केले आणि भयभीत होऊन थरथरत ब्रह्मलोकात ब्रह्मदेवांपाशी गेल्या व त्यांच्याकडे प्रार्थना केली. हे पाहून ब्रह्मदेव लगेच भगवान शिव आणि इतर देवांबरोबर क्षीरसागरात विराजमान असलेल्या भगवान क्षीरोदक शाही विष्णूंच्या दर्शनासाठी निघाले. सर्व देव क्षीरसागराच्या काठी पोहोचले आणि वेद मंत्रांचे पठण करत विष्णूंची भक्ती भावनेने पूजा केली. हा प्रसंग द्वापर युगात घडला होता, जो चतुर्युग चक्राचा एक भाग आहे आणि हा त्रेतायुगाच्या आधी सुरू झाला होता. श्री विष्णूंनी सर्वांना सांगितले की ते गोलोक वृंदावन येथे श्रीकृष्ण भगवानाच्या चरणी जावेत. यावर ब्रह्मदेव म्हणाले, हे प्रभू, मला एवढंच माहित आहे की आपल्याहून श्रेष्ठ असा अजून एकच परमेश्वर आहे. कृपया आम्हाला गोलोक वृंदावन कसं जायचं हे मार्गदर्शन करा. श्री विष्णूंनी त्यांची प्रार्थना मान्य केली आणि तेही सर्व देवांबरोबर वृंदावनात गेले. कथा पुढे सुरूच आहे. चला तर मग पुढील अध्यायात काय घडतंय ते पाहूया.